गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू विक्रम मॅथ्स चॅनल. आपण 10वीचं ही नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया, अँगल बायसेक्टर थेरम आणि कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. म्हणजे काय? कोन दुभाजकाची प्रमेय आणि त्याचा व्यत्यास. बघा, त्रिकोण एबीसी मध्ये इन ट्रायंगल एबीसी रे एडी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बीएसी. हा रे एडी, किरण एडी जो आहे तो कोन बीएसी चा याचा हा कोन दुभाजक आहे. म्हणजे समजा हा अँगल 30 असेल तर हा पण 30 असेल. तर अशा वेळी ही प्रॉपर्टी काय असते बघा, देन ह्याचा रेशो काढत असताना काळजी घ्यायची. कोन कुठनं तयार झाला बघा, बीएसी म्हणजे अँगल इथनं तयार झाला. ह्या व्हर्टेक्स पासून या शिरोबिंदू पासून तुम्ही बाजू निवडायची, साइड AB अपॉन AC. हा कोन तयार झालाय, हा कोन, हा व्हर्टेक्स घ्या, AB अपॉन AC इज इक्वल टू, आता ह्या व्हर्टेक्स मुळे हे दोन तुकडे झालेत बघा, हा एक तुकडा झालेला आहे आणि हा एक तुकडा झालेला आहे. तर ह्यांचा रेशो घ्यायचा. मी आता ह्या साईडने गेलोय, AB अपॉन AC इकडून गेलोय, तर इकडूनच जायचं, BD अपॉन DC. जर मी त्या साईडनं आलो, AC अपॉन AB हे जर उलट केलो, मी व्यस्त केलो, ह्याचा इन्व्हर्टंड केलो, तर इकडे येताना मग DC अपॉन BD व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही क्रम एका बाजूने घ्या. मी इकडून घेतोय AB अपॉन AC म्हणजे BD अपॉन DC. ह्याला म्हणतात अँगल बायसेक्टर थेरम. ह्याच्यामध्ये आता एक गफलत काय होते बघा, चूक काय होते मुलांची. बरेच विद्यार्थी असं घेतात, AB अपॉन BD आणि AC अपॉन DC. आता ह्यांचा जर तुम्ही गुणाकार केला, पुढे क्रॉस प्रोडक्ट केला, AB इंटू DC आणि AC इंटू BD, आणि इथं जर गुणाकार करून बघितला, हा पण AB इंटू DC आणि BD इंटू AC येतोय. मात्र बोर्ड ह्याला तुम्हाला मार्क देणार नाही. हा चुकीचा आहे. प्रॉपर्टी काय असते, अँगल तयार करणाऱ्या बाजूंचा रेशो आणि समोर जे तुकडे झाले, दोन पार्ट झाले, त्याचा रेशो. हा थेरम आहे, हा थेरम नव्हे. ह्याच्यावरनं तुम्ही मार्क जरी केला तरी उत्तर बरोबर येणार. खरं बोर्डात तुम्हाला ह्या थेरमला मार्क मिळणार. हा थेरम नव्हेच. हे 9वीला झालं होतं, आठवतं का बघा, 9वीला चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या क्रिया झाल्या होत्या. त्यावेळी अल्टरनेंडो एकांतर क्रिया जी होती, तो हे आणि हे आपण फिक्स ठेवतोय आणि ह्या दोघांच्यात अदलाबदल करतोय, ती क्रिया झालेली आहे इथं. हे तुम्हाला जास्त मी खोलवर सांगालोय, कारण हे बीजगणितातलं 9वीचं अल्जेब्रा मधलं M1 मधलं इकडं आता ह्यामध्ये आलंय. प्रॉपर्टी सगळी गणिताच्या एकसारख्याच असतात. हा, त्यामुळं ही प्रॉपर्टी वापरून हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, त्यामुळे हे तुम्ही वापरायचं नाहीये. हा झाला थेरम. ह्याच्या अपोजिटला काय असते बघा, नेमकं उलट याचा कन्व्हर्स म्हणजे काय असतो. जर तुम्हाला देताना असं दिलं की इफ AB अपॉन AC म्हणजे ह्या व्हर्टेक्स पासून झालेला अँगल AB अपॉन AC इज इक्वल टू BD अपॉन DC, हा रेशो जर दिला तर रे AD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल BAC. आपण बीपीटी आणि कन्व्हर्स बघितला होता, त्या पद्धतीनेच आहे. हा बीपीटी तिकडे कन्व्हर्स, तसं इथं अँगल बायसेक्टर थेरम आणि याचा हा कन्व्हर्स. इथं काय असतं, अँगल बायसेक्टर जर दिला असेल गिव्हन, तर हा अँगल बायस थेरम होतो. हा रेशो म्हणजे थेरम. आणि इथं उलट केलंय, तुम्हाला रेशो दिलाय, त्याच्यानंतर हा अँगल बायसेक्टर आपण दाखवायचा आहे. रे हा एडी हा याचा अँगल बायसेक्टर दाखवायचा आहे. ह्याला म्हणतो आपण कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. बघा, पेज नंबर 14 वर तुमच्या पुस्तकामध्ये क्वेश्चन नंबर 6 आहे. इन ट्रायंगल MNP तुम्हाला MN ची व्हॅल्यू दिलाय 25, NP दिलंय 40, MQ दिलंय 14 आणि PQ ची किंमत काढायची आहे. तर गिव्हन काय लिहिणार, रे NQ इज अँगल बायसेक्टर. हे गिव्हन आहे. रे किरण NQ हा कोन MNP चा कोन दुभाजक आहे. इन ट्रायंगल
MNP लिहा चालतंय, MNP. सांगा ह्याच्यामध्ये रेशो काय असणार, हे गिवन आहे. रेशो हा व्हर्टेक्स इथं इथनं शोधायचा आहे, इकडून शोधा. इकडून शोधा म्हणजे ह्या साईडनं बाजू घ्या. रे पासून आलेली साईड NM अपॉन NP. कोण तयार झाला कुठनं, ह्या व्हर्टेक्समुळं. इथनं रे NM, रे म्हणजे साईड NM अपॉन साईड NP इज इक्वल टू, हे दोन तुकडे तयार झालेले आहेत समोरचे, MQ अपॉन QP. ह्यात किंमत घाला. NM ची किंमत आहे 25, NP आहे 40, MQ आहे 14 आणि हा QP आहे. QP आणि PQ एकच. ह्याच्या पुढे तुम्ही काय करू शकता, ह्याला भाग जातील जरूर घालवा. 5 5 25, 45, 14 अपॉन QP. मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 5 न QP ला गुणा आणि 8 न 14 ला गुणा. त्यामुळे किती होणार, QP इज इक्वल टू 14×12, त्याला जर 5 न भागलो आपण, हा 22.4 इतका तुमचा PQ किंवा QP यायला पाहिजे. मार्क कसे कसे मिळणार बघा. हा थेरम वापरला आपण, हे तुम्ही लिहू शकताय. इथं थेरमचं नाव लिहू शकताय. हा थेरम कोणता होता, अँगल बायसेक्टर थेरम. इथं कंसात तुम्ही ब्रॅकेटमध्येच नाव लिहू शकताय, अँगल बायसेक्टर थेरम. किमती पुट केला की इथं उत्तर काढायला तुम्हाला 1 मार्क मिळेल. ह्याला 1 मार्क आणि ह्याला 1 मार्क, असा एकूण हा प्रश्न 2 मार्काचा आहे. पेज नंबर 12, एक्झाम्पल नंबर 2 तुमच्या पुस्तकातलं गणता ये. फाइंड SQ करायचं आहे यात. इन अ ट्रायंगल PQR काय लिहिलं पाहिजे, इन अ ट्रायंगल PQR रे RS is angle bisector of angle R. त्यानंतर काय येणार थेरम सांगा. इथनं हा तुमचा R व्हर्टेक्स आहे. ह्या R पासून आपण RP अपॉन RQ किंवा इकडून सुरुवात करलोय, PR अपॉन RQ. PR अपॉन RQ इज इक्वल टू, आता इकडचं काय रेशो घ्या, हे दोन तुकडे PS अपॉन SQ. किमती झाला, PR ची व्हॅल्यू आहे 15, RQ ची व्हॅल्यू आहे 20, PS 12 दिलंय आणि SQ काढायचं आहे. काय किंमत होईल, याला भाग घालवा. 5 त्रिक 15, 5 चौक 20 आणि 12 अपॉन SQ. इथं देअर फॉर चिन्ह लिहित जावा. आता 3 न जर SQ ला आपण मल्टिप्लाय केलो, 3 इंटू SQ इज इक्वल टू 12 इंटू 4. त्यामुळे SQ ची व्हॅल्यू किती आली, 12 इंटू 4 अपॉन 3. 3 चौक 12, 4 इंटू 4, ह्याचं उत्तर काय होईल, 16 होईल. आता इथं जर सेंटीमीटर वगैरे जर दिला असेल तर ते लिहायचं, नसेल तर काय लिहायची गरज नाही आहे. साधारणपणे हा प्रश्न 2 मार्काचाच आहे. इकडून इथंपर्यंत 1 मार्क मिळेल आपल्याला किंमत पुट करेपर्यंत, आणि इथं टोटल 1 मार्क मिळेल. 15 पानावर क्वेश्चन नंबर 9. हा जरा 3 मार्काचा प्रश्न आहे, मोठा आहे थोडा. काय सांगितले बघा, इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये ह्याच्या तुम्हाला बाजू x, x+5, x-2 आणि x+2 असं दिलेलं आहे. ABCD आहे इथं. तर इथं काय, इन ट्रायंगल ABC काय असणार, रे BD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. मग तुम्ही परत बघा, व्हर्टेक्स इथला आला. आता कोण, हा शिरोबिंदू कोणाचा, इथून इकडची बाजू घ्या, AB अपॉन BC इज इक्वल टू, इकडून आलो वरून AD अपॉन DC. ह्याला काय म्हणतो आपण, अँगल बायसेक्टर थेरम. कोण दुभाजकाचे प्रमेय किंवा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. ह्यात किमती घाला. AB ची किंमत आहे x, BC आहे तुमचा x+5, ED आहे x-2, DC आहे x+2. करा क्रॉस प्रोडक्ट. ह्या x न ह्या x+2 ला गुणायचं, ह्या x+5 न x-2 ला गुणायचं. त्यामुळे त्याला 1 मार्क जास्त मिळेल. हा का 2 मार्काचा क्वेश्चन नव्हे. बोर्ड असं देणार नाही का एवढा अवघड प्रश्न 2 मार्काला.
ह्याला 3 मार्काला मार्क तुम्हाला मिळतील. एक्सला गुणा एक्स स्क्वेअर झाला, एक्सनं 2ला गुणला 2x झालं. आता ह्या एक्सला परत मल्टिप्लाय करा, एक्स स्क्वेअर झालं. ह्या एक्सनं परत 2ला -2ला -2x झाला. ह्या 5नं एक्सला गुणा +5x आलं आणि ह्या +5नं -2ला मल्टिप्लाय करा. 5 × 2 10 +- आता इकडचं एक्स स्क्वेअर आणि इकडचं एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. राहिलं काय बघा, 2x = ह्या +5 मधनं जर -2 गेले तर राहिले +3x - 10. आता मोठा कोण आहे? 2x मोठा आहे का 3x मोठा आहे? तर 3x मोठा आहे. 3x त्या साईडलाच ठेवा. तिकडचा -10 ह्या साईडला घ्या, इकडे ह्या बाजूला घ्या. -10 झालं +10 आणि हा 2x त्या बाजूला घेतल्यावर -2x होईल. त्यामुळे x ची किंमत आली 10. देअरफॉर x = 10. तर हा साधारणपणे 3 मार्काचा क्वेश्चन आहे. मी आता तुम्हाला 3 प्रश्न यातले सोडवून दिलेत. उरलेले प्रश्न तुम्ही होमवर्क करायचं. काय शंका असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका.